नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, राज्य सरकारमार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे 31 ऑगस्ट 2024 आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे। यामध्ये काही कागदपत्रांमध्ये राज्य सरकारने शिथिलता सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचा प्रमाणपत्र त्याचबरोबर वय अधिवास या प्रमाणपत्राच्या ऐवजी तुम्ही राशन कार्ड वापरू शकता। पिवळे आणि केसरी राशन कार्ड जे 15 वर्षापूर्वीचे जुने आहेत ते वापरू शकता किंवा मतदान कार्ड सुद्धा वापरू शकता। वय अधिवासामध्ये तुम्ही टीसीचा झेरॉक्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, जन्माचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता। या शिथिलता त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता महत्त्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे की तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जो हप्ता आहे तो आता 19 ऑगस्ट 2024 रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। 19 ऑगस्ट 2024 रोजी जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे हप्ते एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। राज्य सरकारमार्फत ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि त्यामुळे आता 19 ऑगस्ट 2024 रोजी सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहे। तुम्ही जर अद्यापर्यंत या योजनेसाठी अर्ज केलेला नसाल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी हप्ता जे आहेत मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।